त्यानंतरचा टॉपिक अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. याच्या अगोदर आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पाहू. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन तो पार्टिकल ऑसिलेटरी मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन परफॉर्म, बरोबर. त्याला म्हणलेलं आहे आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. परंतु अशाच प्रकारचं सिंपल हार्मोनिक मोशन सर्क्युलर मोशनच्या बाबतीत दिसत नाही. म्हणजे अलॉंग द स्ट्रेट लाईन नाही, अलॉंग द सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल. म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे अलॉंग द स्ट्रेट लाईन होतं, हे अलॉंग द सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल दिसून येते. म्हणून याला लिनियर शब्द न वापरता अँग्युलर शब्द वापरतात. म्हणून एक छोटासा नेक्स्ट टॉपिक आपल्याला पाहायचा आहे, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन डिस्कस करत असताना आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं, त्यावरून डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यू पाहिल्या, त्याच्यावर मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू पाहिल्या आणि बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्या बाबतीत डिटेल पाहिल्या. कारण तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा बेसिक पार्ट असल्यामुळे तो आपण डिटेल पाहिला. आणि ते डोक्यात असून एक शॉर्टकट, एक छोटासा पॉईंट म्हणजे अँग्युलर एसएचएम काय असते हे आपल्याला शॉर्टकट पाहायचं. म्हणजे एसएचएम आपण डिटेल पाहिल्यासारखं, लिनियर एसएचएम डिटेल पाहिलं, मग अँग्युलर एसएचएम काय ते इंट्रोडक्टरली माहित असलं पाहिजे तुम्हाला. म्हणून छोटासा एक पॉईंट येते म्हणजे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. सो व्हॉट इज मीन बाय अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन? महत्वाचं, जर तुम्ही एक डिस्क घेतली, भरीव डिस्क, त्याच्या सेंटरला एक वेटलेस मास अटॅच केलं, बरोबर आहे, आणि दॅट विल बी अटॅच टू द फिक्स रिजिड. म्हणजे एक डिस्क घ्या, त्याच्या सेंटरला वेटलेस स्ट्रिंग अटॅच करा आणि एका रिजिड सपोर्टला अटॅच करा आणि त्याला सर्टन अँगलने असं रोटेट करा आणि सोडू. इट विल बी रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस लाईक दॅट, बरोबर. मी काय केलं, याला असं रोटेट केलं आणि सोडलं. सो दॅट डिस्क कॅन बी रोटेटेड अबाउट एन ऍक्सिस which is in clockwise direction and anti-clockwise. So that type of motion during this force, that disc can be rotating along certain clockwise direction and anti-clockwise direction. Means there will be the twisting torque acting on the disc, and due to this twisting torque, आता torque शब्द का होता? 11वी मध्ये आपण टॉर्क म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी, इट इज कॉल्ड एज द टॉर्क. दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स जर आपण एखाद्या बॉडीवरती जर ऍक्ट केले त्याला आपण टॉर्क. इथे मी काय केलं, डिस्क अशी रोटेट केली आणि सोडून दिली. तुमची डिस्क एकदा अशी रोटेट होणार, जेवढ्या फोर्सने ती इकडे गेली तेवढ्याच फोर्सने ती इकडे. म्हणजे अशा प्रकारचं रोटेशन तिथे तुम्हाला ऑब्झर्व करायला, बरोबर आहे. म्हणजे ती डिस्क इकडे जाणार, म्हणजे थिटा एवढ्या अँगलवर जर ती इकडे गेली, बरोबर आहे, तर तेवढ्याच अँगलने ती इकडे जाणार. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारचं मोशन परफॉर्म करणार. आणि यालाच म्हणतात ऑसोलेशन. यालाच काय म्हणतात? ऑसोलेशन. म्हणजे मी जर म्हणलं 1 ऑसोलेशन, 2 ऑसोलेशन, 3 ऑसोलेशन लाईक दॅट, म्हणजे ती डिस्क अशा प्रकारे करणार. 1 2 3 4 5 लाईक दॅट. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचे मोशन डिस्क परफॉर्म करणार, त्यालाच म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन. दॅट इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन, बरोबर. आणि ही ऑसिलेटरी मोशन ही अलॉंग द स्ट्रेट लाईन नाहीये, अलॉंग द सर्कमफ्रन्स ऑफ अ सर्कल आहे. म्हणून याला शब्द लावला मी अँग्युलर सिंपल हार्मोनिक. काय शब्द लावला? मग आता बघा, याच्यावरती टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस म्हणजे यावरती टॉर्क कसा ऍक्ट करतो. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असताना त्यावरती रेस्टोरिंग फोर्स ऍक्ट करतो. म्हणजे रेस्टोरिंग तो फोर्स असे, इथे त्या फोर्सला आपण टॉर्क सांगतो. कारण त्याला टॉर्क म्हणजे रेस्टोरिंग टॉर्क सांगतो, बरोबर आहे. म्हणजे ते रेस्टोरिंग टॉर्क इकडे ऍक्ट होते. टॉर्क म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, ती बॉडी इकडे गेली म्हणजे इकडून फोर्स ऍक्ट होणार, बॉडी इकडे जाणार. इकडून फोर्स एक ऍक्ट होणार, ती बॉडी म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट, म्हणजे याची डायरेक्शन इकडे, याची डायरेक्शन. म्हणजे अशा प्रकारचं मोशन. मी म्हणलं ही डिस्क आहे, सपोज ही माझ्या तळ हाताची ही डिस्क आहे, ही इकडे गेली, इकडून एक फोर्स ऍक्ट झाला, इकडे गेली, इकडून एक फोर्स ऍक्ट झाला, इकडे गेली. म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट, याची डायरेक्शन इकडे, याची डायरेक्शन. म्हणजे त्या डिस्कवर अँग्युलर एसएचएम परफॉर्म करत असताना टॉर्क म्हणजे दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऍक्ट होतात. त्यालाच आपण म्हणतो त्या बॉडीवरती टॉर्क ऍक्ट झाला आणि त्याला म्हणतात रेस्टोरिंग टॉर्क. काय म्हणतात त्याला? रेस्टोरिंग.
आणि दॅट मी जर म्हणलं की ही डिस्क जर तुम्ही थिटा एवढ्या अँगलला डिस्प्लेस केली तर तेवढा फोर्स तिकडे जाईल. मी लिनियर एसएचएम परफॉर्म करत असताना सांगितलं तुम्हाला, हा लिनियर एसएचएम बरोबर आहे. ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन. ही बॉडी जेवढी तुम्ही इकडे येसाल तेवढा रेस्टोरिंग फोर्स त्यावरती ऍक्ट होतो. म्हणून रेस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. हे आपण शिकलेलो आहोत. पण हे लिनियर एसएचएमच्या बाबतीत. अँग्युलर एसएचएमच्या बाबतीत काय घडून येते बघा. अँग्युलर एसएचएमच्या बाबतीत ही जी डिस्क आहे तुमची भरली बरोबर, याला डिस्क अटॅच केली. ही डिस्क नाही तर थिटा एवढ्या अँगलनं जर रोटेट झाली बरोबर आहे, थिटा एवढ्या अँगलनं जर रोटेट झाली तर हे झालं त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं. म्हणजे इकडे गेली बरोबर, थिटा एवढ्या अँगलनं डिस्प्लेस झाली म्हणजे यावर टॉर्क ऍक्ट झाला. तो टॉर्क म्हणजे त्याचा फोर्स इकडे, त्या टॉर्कला मी टॉर्क म्हणतो. म्हणजे हा टॉर्कची व्हॅल्यू किती असणार त्या डिस्प्लेसमेंट, म्हणजे जेवढी तुम्ही इकडे फिरवसाल तेवढाच ते टॉर्क जास्त आहे बरोबर आहे. म्हणजे टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे लिनियर डिस्प्लेसमेंट होतं, इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याच्यावरच्या फोर्सला आपण रेस्टोरिंग फोर्स म्हणलं होतं, याला आपण टॉर्क म्हणतो. काय म्हणतो त्याला? टॉर्क. सिमिलर टू दिस, जो पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करतो त्यावरती रेस्टोरिंग फोर्स ऍक्ट होते. रेस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. हियर जो पार्टिकल अँग्युलर एसएचएम परफॉर्म करते त्यावरती टॉर्क ऍक्ट होतो आणि टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. प्रोपोर्शनॅलिटी साइन काय केलं ते कॉन्स्टंट घेतात, त्या कॉन्स्टंटला सी असं म्हणतात. निगेटिव्ह साइन देतो कारण थिटा इकडे, टॉर्क टॉर्क जर क्लॉकवाईज असेल तर थिटा अँटी क्लॉकवाईज. म्हणजे टॉर्क आणि थिटा बोथ या ऑपोजिटली डायरेक्टेड, दॅट्स व्हाय इट कॅन बी टेकन ॲज मायनस. आणि इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन गायब केलं तर कॉन्स्टंट घेतात, त्या कॉन्स्टंटला ट्विस्टिंग कॉन्स्टंट काय म्हणतात. आणि दॅट ट्विस्टिंग कॉन्स्टंट इज ऑल्सो बी डिफाइन्ड ॲज इट इज नथिंग बट टॉर्क डिवाइडेड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टॉर्क मी अशा प्रकारे सुद्धा डिफाइन करतो या इक्वेशनवर. ट्विस्टिंग कॉन्स्टंट. ट्विस्टिंग कॉन्स्टंट इज डिफाइन्ड ॲज इट इज अ रेशो ऑफ टॉर्क अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला असं सुद्धा आपण काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. अशा प्रकारे तो ट्विस्टिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आपला तयार झाला. सो दिस इज नथिंग बट द अँग्युलर एसएचएम. हे याला काय म्हणतात? अँग्युलर एसएचएम. इकडे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला याचं डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट करत असताना मला एक महत्वाचा फॉर्म्युला इथे पाहायचा आहे. एक रोटेशनल मोशन नावाचे चॅप्टर आपल्याला जे पाहायचं राहिलेलं त्याच्यामध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये एक रिलेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये एक रिलेशन किंवा हे न काढता तुम्ही एक लक्षात घ्या. सो द रिलेशन बिटवीन टॉर्क इज इक्वल्स टू आय इंटू अल्फा. हा एक हे आपल्याला पाहायचं रोटेशनल मोशन नावाचे चॅप्टर. वेअर टॉर्क इज अ टॉर्क, I is the moment of inertia. I ला काय म्हणतात? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मास ऑफ द बॉडी. हे लक्षात घ्या. हे टर्म मी तुम्हाला नंतर सांगतो. आणि अल्फाला म्हणतात अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन हे एक तीन गोष्टी लक्षात ठेवा जे आपण त्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये व्यवस्थितरित्या पाहतो. द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर ऍक्सलरेशन इज नथिंग बट टॉर्क इज इक्वल्स टू I into alpha. Where alpha is called angular acceleration. Angular acceleration is defined as the rate of change of angular displacement per unit time. जसं आपण displacement per unit time म्हणजे acceleration. x ला आपण displacement म्हणतो, v ला आपण velocity म्हणतो, a ला आपण acceleration म्हणतो. लिनियर मोशन परफॉर्म करत असताना x जर डिफरन्शिएशन घेतलं तर त्याला velocity म्हणतात. velocity जर डिफरन्शिएशन घेतलं तर त्याला आपण acceleration म्हणतो. Similar to this, या x ला अँग्युलर मोशन परफॉर्म करत असताना या x ला अनालॉगस असतो थीटा, v ला अनालॉगस असतो वेलोसिटी. बरोबर? याला थीटा असं म्हणतो, याला म्हणतो आपण वेलोसिटी, याला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन. बरोबर आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, angular velocity, angular acceleration,
यावरून आपण जर फॉर्म्युला केला तर अल्फाचा फॉर्म्युला तसा होईल. व्हॉट इज अँग्युलर ऍक्सलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू बरोबर. किंवा डी बाय डी असं नाही, डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर. कारण बीचा जर फॉर्म्युला मी इथे टाकला तर इथे dx बाय dt म्हणजे d2x बाय dt स्क्वेअर म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे d2 थीटा बाय dt स्क्वेअर. वन सेकंड सॉरी, अल्फा इक्वल्स टू d2 थीटा बाय dt स्क्वेअर अशा प्रकारचा हा फॉर्म्युला होतो. हा जर मी इथे टाकला तर टॉर्कचा फॉर्म्युला काय तयार होईल? टॉर्क टॉय इज इक्वल्स टू बरोबर काय तयार होईल फॉर्म्युला? टॉय इज इक्वल्स टू I व्हॉट इज अल्फा d2 थीटा डिवाइडेड बाय dt स्क्वेअर. हे दोन्ही टॉर्क आहे. याला कंपेअर करायचं. काय करायचं? याला कंपेअर. आणि कंपेअर जर केलं तर तुमच्या समोर एक इक्वेशन तयार आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची इथे, ती म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू d2 थीटा बाय dt. Now comparing these two equation 1 and 2. यावर असं समजा की टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जो पार्टिकल अँग्युलर एसएचएम परफॉर्म करतो त्या पार्टिकल वरती टॉर्क ऍक्ट होतो. दॅट टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. The angular SHM is defined as the restoring torque is directly proportional to the angular displacement of the particle. ही त्याची angular SHM ची डेफिनेशन झाली जी पुस्तकात लिहिलेली आहे. बरोबर. आता हे दोन गोष्टी कंपेअर केल्या काय राहील? I into I is equals to I into d2 theta by dt square. Now I d2 theta by dt square is equals to minus c into theta minus कडे पाठवा I into d2 theta by dt square plus c plus theta equal to 0. This is called differential equation of a particle performing angular simple harmonic motion. बरोबर. And what is meant by angular simple harmonic motion is nothing but the torque is directly proportional to the angular displacement of the particle. And what is the periodic time of this? Similar to that linear system, twice pi by omega. बरोबर. So twice pi upon omega काय म्हणलो होतो आपण? Acceleration per unit displacement. बरोबर. काय म्हणलं होतं याला? लक्षात घ्या. ओमेगाला अँग्युलर. आता ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटला फक्त रिप्लेस करायचं अँग्युलर या शब्दात. म्हणजे ऍक्सेलरेशनला म्हणायचं अँग्युलर ऍक्सेलरेशन बरोबर आहे आणि डिस्प्लेसमेंटला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. फक्त एवढाच फरक आहे. अँग्युलर वर्ड वापरायचा ते झालं त्याचा पिरियड. लिनियर एसएचएम आणि अँग्युलर एसएचएम मध्ये एवढाच फरक आहे. पिरियडिक टाइम ऑफ लिनियर एसएचएम इज नथिंग बट t is equals to twice pi by omega म्हणजे twice pi upon angular acceleration upon acceleration per unit displacement आणि तेच अँग्युलर एसएचएम असेल तर acceleration per unit displacement अशा प्रकारचा तो पॉइंट आहे. छोटासा पॉइंट आहे. लक्षात घ्या मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. टॉय इज इक्वल्स टू I अल्फा हा पॉइंट तुमच्या तिथे महत्त्वाचा आहे. अल्फा विथ अँग्युलर acceleration having its value angular acceleration is equals to d2 theta by dt square आणि त्याच्यात कंपेअर करून आपण दिलेली काढली. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे व्हॉट इज मीन बाय अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे अशा बॉडीवरती जी बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते पण त्यावरती टॉर्क ऍक्ट होतो टॉर्क and that can be directly proportional to the angular displacement of the particle and both are oppositely directed. So both are opposite. This is called as angular simple harmonic motion. त्याच्यानंतरच्या पॉइंटमध्ये आपण असं सांगितलं की टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा and that proportionality is constant is called as twisting constant.
त्याच्यानंतर आपण एक टर्म घेतली अल्फा टॉर्क टॉय इक्वल्स टू आय अल्फा अल्फा इक्वल टू डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर म्हणजे टॉर्कचे दोन फॉर्म्युले तयार आहेत. दोन्ही कम्पेअर केला आपल्याला त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काय भेटलं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन आणि आपण त्याच्यावरून त्याचा पिरियडिक टाइम काढा. पिरियडिक टाइम मध्ये आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचाच पिरियडिक टाइम घेतला जो आपण त्याला सिंपल पेंडुलमचा जो असतो तो फक्त तिथे ओमेगा होतं अंडर रूट ऑफ डिस्प्लेस ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इथे आपल्याला ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचं फक्त एवढाच फरक आहे आणि त्याचा पिरियडिक टाइम शॉर्ट आपण इथे अँग्युलर शब्द लावायचा हा आपला complete झाला. सो दिस इज नथिंग बट अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन छोटा पॉईंट आहे आला तर 2 मार्कासाठी परीक्षेत विचारतो तो वाचा आणि सविस्तर हे करा. याच्या पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट